नीट शायनिंग पण मारता येत नाही. अहो शेवटी तो दिवस उजाडला ना ज्याच्यासाठी तुमच्या नीलाबाईनं रडून रडून घरातून परमिशन घेतलेली. अहो म्हणजे लोणावळ्याला ट्रेकिंगला चाललेला होतो. रात्री एवढ्या उत्साहामुळे झोपच नाही लागली. सगळ्यात पहिल्यांदा जिमच्या बाहेर आम्ही उभा होतो. गणपती बाप्पा म्हणून जो नारळ बस पुढं फोडला तो पण नारळ उडून गेला. म्हटल्यावर आमची ट्रिप कशी होणार आहे तुम्ही विचार करा. ह्याच्या अंगामध्ये शिला की जवानी घुसलेली होती. गाडी चालू होताच उडपी हॉटेलसमोर पहिला आमचा स्टॉप झाला. अहो म्हणजे आमची जिमची ट्रिप चाललेली होती. 45 जण टोटल होतं आमच्या जिमच्या सरांनी ठरवलेली. आणि आमच्या सरांच्या आईने ना घरूनच चहा, पोहे, पुरणपोळ्या वगैरे पाठवलेल्या. चहा आणि पोहे खाल्ल्यानंतर अशी तरतरी अंगात आली ना. सलग 4 तास सगळ्या बसमधले नाचत होते. पूर्ण लोणावळा येईपर्यंत चालू गाडीमध्ये सांडत होतं, पडत होतं, तरी पण डान्स करत होतं. पोरांनी तर सरांना पण सोडलं नाही. शेवटी धुक्यातून आमची गाडी लोणावळ्याच्या कोरीगड किल्ल्यावरती पोचली आणि आमची ट्रेकिंग चालू झाली. आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की तिथं सीड आहे, पण कसल्या एक बाई असली जोरात आपटली ना आमच्या पुढं त्या चिखलातून. अर्धा किल्ला चढल्यानंतर आम्हाला सीड्या लागल्या आणि एवढा सुंदर नजारा बघायला भेटला ना. म्हणजे अर्ध्यावरतीच होतो आम्ही, अजून पूर्ण पण गेला नव्हतो. आणि त्या सीड्यावरून जे पावसाचं येणारं सुंदर सुंदर ताजं पाणी, मध्येच पाऊस, मध्येच ऊन, मध्येच थंडी हवा, असलं भारी वाटलं ना. आणि आम्ही मेन दरवाजाजवळ किल्ल्याच्या पोचलो आणि वरती गेल्यानंतर असे शॉक झाले ना. धुकं जिकडे बघल तिकडं धुकं, वरती सुंदर तलाव, महादेवाचं मंदिर आणि एवढी गार सुटलेली हवा ना. आम्ही पावसामुळे भिजलेलो, सुकलेलो, 2-3 वेळा तरी भिजलेलो. रेनकोटचा काहीच फायदा नव्हता. पण काय पण मनात असं वाटत होतं की कुठं एकदम स्वर्गात आलेले. नवीन झालेला मित्रमैत्रिणी, एवढं सगळं छान वाटत होतं ना. 40-45 जणांचा ग्रुप म्हणल्यावर ना तुम्ही विचार करा की आम्ही काय धम्माल मस्ती केलेली आहे. सगळ्यांच्या अंगात तिथे गेल्यानंतर आहे ना दया पण तारक मेहतावाली घुसलेली. काही करा काही. भर पावसामध्ये आम्ही गरबा केला, रील्स काढल्या, डान्स केल्या, धम्माल मस्ती केली. म्हणजे एक वेगळाच आनंद केला. सकाळी 11 वाजता आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केलेली. 5 वाजता आमची ट्रॅकिंग संपली. सगळीकडे ते पसरणारे धुके ते सोडून घरी येऊ वाटत नव्हतं. जेवणाचा आनंद आम्ही घेतला लोणावळ्यामध्ये आणि परतीचा मार्ग पकडला धुक्यांमधून. जो डान्स परत पोरांनी चालू केला, पूर्ण बसमध्ये डिस्को वाटत होतं. 12 वाजता पोचलो.